हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून आम्ही जरा बाहेर गेलो होतो ह्यांच्या एका मित्रांकडे. तिथून जाऊन मग मम्मीला भेटायला गेलो होतो. त्यांच्याच एजचा मित्र हा ऑफ झाला आहे. खूप जवळचा मित्र होता. मग त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो आणि मग घरी आलो. तर आश्वादला माहीत नव्हतं की आम्ही आलो आहे. तो आम्हाला बघून खूप खुश झाला. हे बघा, तो किती लाड करतोय तिचा आणि ती पण त्याला बघून खूप खुश झाली. आवरून फ्रेश होऊन मग हॉस्पिटलला गेलो. तोपर्यंत काकी आणि काकींची मुलगी मम्मीला बघायला आली होती आणि मम्मीची मैत्रीण पण आली होती. खूप दिवस झाले मम्मी वॉकिंगला गेली नाही. तर तिला कळालं, मग ती भेटायला आली. मग ह्यांच्या थोड्या गप्पा गोष्टी चालल्या. मग मम्मी थोडंसं झोपली तिथे. मग तिला झोपून उठल्यानंतर आम्ही घरी येताना आश्वाससाठी जरा खाऊ घेतला. तर मॅडमांनी स्वतःसाठी पण चान्स मारून घेतला. तिला हे माहीत नाही आहे काय आहे, पण तिला ते पाहिजेल आहे फोन, चायना फोन. त्यात जेम्सच्या गोळ्या आहेत, ते तिला काढून खायच्या आहेत. पण ते काय तिला खायला येत नाही आहे आणि जे मी मागते तर मला पण देत नाही आहे. हे बघा. आणि पप्पांकडे असली तर ओढून घेताना अजून जरा नाटके करते. ते बघा, मला अजिबात देत नाही. तिला काय सवय काय माहिती, ती तिच्या हातातली वस्तू एक कोणालाच देत नाही. खूप हट्टी आहे. आणि तिचे पप्पा ह्या मला म्हणतात की तुझ्यावरच गेले. मग घरी आलो, ते हे बघा अश्वथ आणि ती दोघं कसे खेळत होते. तर तिला खेळवत होता. तो खूप छान खेळतो तिच्यासोबत. त्याचं सहसा कोणासोबत पटत नाही जास्त, पण हिच्यासोबत खूप पटतं. इवन ती पोटात असल्यापासून तो तिच्यासोबत खूप अटॅचमेंट आहे. त्याने तिच्यासाठी एक गाणं बोललं आहे तिच्या बारशाला, छोटीसी प्यारीसी नन्हीसी. मी हे क्लिप लवकरच शेअर करीन आपल्या ब्लॉगमध्ये. तो व्हिडिओ क्लिप मी शेअर करीन माझ्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर श्रेया दीदी आली. ती खूप दिवसाने बघितल्यामुळे श्रेया दीदीला ओळखत नव्हती, पण ती हसत होती, तिच्याकडे जात नव्हती. ती सुद्धा तिला खेळवत होती छान अशी. ते सगळे तिला जन्मताच घे बघा, तिला कशी डिशूम करते. त्यानंतर तिला भूक लागली होती वाटतं. मग ती माझ्याकडे आली की बाबा मम्मी, आता मी खूप खेळली आहे, दमली आहे, मला भरव आणि मला झोपव, मी खूप दमली आहे. मग आम्ही जेवण केलं, तिला भरवलं. त्यानंतर हे बघा, दादाचं तिला खेळवणं चालू होतं डॉलसोबत, तिच्या डॉलसोबत, आणि त्याची रेस लावली होती. डॉल काय तिला मिळत नव्हती, पण ती डॉलला पकडायचा प्रयत्न करते आहे. आणि ह्या ॲक्टिव्हिटीमुळे ती लवकर झोपी जाते. हे बघा, दादा तिला कसा सपोर्ट करतो आहे की हे बघा. आणि मग त्यानंतर दादा आला हॉस्पिटलमधनं आणि मामा भाचीचं असं काय खेळणं चालू होतं. ती दादाला थोडीशी घाबरते आणि बघा मामा जे काय सांगतोय ते ती अजिबात करून दाखवत नाही आहे. इथे इथे नाचरेमोरा करायला सांगतोय, पण ती ते करत नाही आहे. आणि ती कोणतीच गोष्ट कोण करायला सांगितली तर करत नाही, माझ्याकडे बघते आहे. त्यानंतर मग तिला फ्रेश वगैरे करून झोपवलं. मग अश्वथचं आणि तिचं असं खेळणं चालू होतं. ती टी व्ही बघत बघत झोपी गेली. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर